नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पोरगा गायब आहे सकाळपासून, हे बघा कुठंच नाही आहे। आता बघूया कुठं गेलाय तो। दोन पोरं इकडे झोपली पण ना, इकडं कुठंच दिसत नाही तो। आता बघूया बाहेर काय करतोय तो। टायगरच्या बाप्पांचं पाणी गेलं, आता माझं काम झालं। मग हे पाईप गुंडाळतात, मी पाईप गुंडाळलेला त्यांना आवडत नाही। कुठं गुंडाळलं हा? अगो बाई, बघा आता कुठं या गाडीच्या खाली आहे का, त्याच्या खाली लपलेला झोपलेला पोंगा आता अंगडाई देतोय। हा, हे जाऊ नको आता, मशीन लागल डोक्याला। इकडं हो, मशिनीमध्ये हे करू नकोस, थांब इथंच। ए लुडबुड, अरे टायगर नाश्ता नाही झाला अजून, खाली कुठं जायचंय हा? निघ घरात, निघ लवकर। वाव 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 वाव, चल चल चल, सरळ घरात, सरळ घरात जायचं, सरळ हे तुझं घर आहे, हे घर आहे तुझं। असे कोपरे कापरे बघतो बघा, कुठं झोपला आता। धुतले तर खरं आहे पचिता, पण माती थोडीफार असेलच ना, सारखा येतो जातो येतो जातो। आणि हा एक येडाचा बाजार, ही येडीची बाजार। हे बघ दोघं पण, त्याचा आवाज ऐकला लगेच आले। त्यांना वाटलं झालं टायगरची भांडणं कोणासोबत, चला लढाई करायला आले, लगेच लढाई करायला। अजून माझा नाश्ता नाही झालाय, 10 वाजले मी नाश्ता करून येते। अगो बाई, हा काय करतोय आता इकडं? आता काय एपी दिवाल तोड रे क्या बाई, आम्हाला काहीतरी काढतोय वायरीचं, काय काढतोय। त्याला पाणी झालंय बघा, आता सकाळचं पाणी भरावं लागतं सगळं। आणि कपडे पण अर्ध्या हाताने धुवावे लागतात, भांडी बिंडी सकाळचंच होते, पाण्याच्या बॉटल्स वगैरे। आव हे बघा, हे दादा कोण आले, सेंट्रिक्स वाले आहेत काय? हा आहे ना, बरं झालं आम्हाला सेंट्रिक्सच्या ती हे बघा, आम्ही मिस्त्री हे मागवलेलं, म्हणजे आम्हाला मिळत हे नव्हते। कालपासून आम्ही मिस्त्रींना सांगितलेलं कामगार कोण आहेत का, तर आता बघूया दादा एक आलेले आहेत। मित्रांनो, आमच्या इथे आज भरपूर असा पाऊस पडतोय, हे बघा हे बघा, पावसाळा चालू झालाय। गरिबांच्या इकडे ऑलरेडी आमचे गरिबांचे दिवस चालू झालेले, आणि त्यामध्ये अजून पावसाळा रे, आमच्या इथे दुष्काळ पाडलाय आता, दुष्काळ, पावसाळी दुष्काळ आलेला आहे। आणि सगळे कामगार बिचारे पावसातच तरी पण करतायत तिकडे काम, ते बघा तुम्हाला दाखवत्या। पाऊस लागतोय बघा, बिचारे पावसात भिजत भिजत कामं करतायत। तिकडं खड्डा खणलाय आणि अर्धे इकडे करतायत आपले पावसात, बिचारे काय करतील। पाऊस येतोय जातोय येतोय जातोय, इकडे आहेत पाठीमागं। आणि तो ओटा बघा, इतका घाण होतोय ना, लोक सारखे नाचून नाचून, काय करणार आता। कपडे पण माझे मस्त पावसातच सुकतायत। आणि इकडे गेले, कुठं गेले, कहाँ गए हमारे बच्चे लोग, ये देखो। हाँ हाय गाइज, हाय गाइस, आ जाओ सब काम करने, मजा आ रहा है। आओ इधर आओ। बारिश में काम करने का मजा ही कुछ अलग है ना। हाँ करा करा, आज के दिन उस दिन धूप लग रहा था, उस दिन धूप लग रहा था, आज बारिश लग रही है। अभी कल से ठंडी चालू हो जाएगी। पावसाळी बघा कसं दिसतंय तुम्हाला, पाऊस पडतोय माझ्या अंगावर सुद्धा, है ना। सगळं सामान पण आमचं जाऊ द्या आता, काय सारखं सारखं तेच 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 तेच। ताई म्हणाल काय सारखं तेच तेच चालू केलंय तुम्ही? हाँ जी, अरे इधर भी बाकी है, अरे हीरो बाकी है, अरे हीरो। हे बघ, हा आमचा ससा आहे, खरगोश। खरगोश इधर मुँह कर, खरगोश के जैसे दांत है बेचारे के, फिर भी कुछ हंस रहा है नीचे। इधर ताप दो कुछ। हाँ ए हाँ, ठीक हो गया। इधर मिट्टी अच्छी है, गाणी लावली त्यांच्या गावची, सगळी सगळी माती मातीच काढते। पावसाने सगळं वातावरण खराब करून टाकले आमचं। जाऊ दे, चला जातील हे पण दिवस आमचे। पाय धुते मी आता, है ना। आता टायगरला बघूया, हा बघा तुमचा पोंगा।
हा पोंगा बघा, हा बोलतोय बारिश में जाने का है, बारिश में जाएगा ए बच्चा, जाएगा बारिश में, जाएगा पावसात जायचंय, अरे बोल जायचंय, बांधलंय का हो याला? बांधलं मग तो पाय घाण करायला चालला. हा म्हणून तुम्ही का झोपा काढताय मस्तपैकी. कंटाळा आला आता काय करायचं. यांची एक झोप झालेली आहे बरं का. यांना मस्त झोपा भेटतात, हे जेव्हा वाटेल तेव्हा झोपतात. मलाच झोपायला बिचारीला मिळत आहे. माझे पूर्ण डोकं एवढं पेन होतंय ना आता काय सांगू. हा पण पोरगा, हा एक झोपाळू प्राणी, हा पण मस्त झोपा काढतोय आता कोबा झाल्यापासून. असं झालेलं आहे. हा बघा आता झोपल, जागा भेटेल तिथं आपला गप मुडपून गाठपून घेतोय तो. खाऊ दे म्हणतोय तिकडं आहे ना. दुनिया गई खड्डे में जाने दे. आणि इथे माझं जेवण झालंय आज सगळं. आज मटणाचा बेत होता आणि झालेला आहे. तर बरेच जणी सारखे हो आपल्याला विचारतायत. थांबा दरवाजा लावते. हो तुमची लाईफ स्टोरी सांगा ना. आता लाईफ स्टोरी सांगायला ना थोडा मूड पाहिजे होता. मूड कसला पाहिजे तुम्हाला सांगा बिंदास. काय नाही आता जे आहे ते आपल्याला या झोपडीतच आपला मूड आता काही नाही. फ्रेश मूड मध्ये काय लोक बिचारे आपली सगळी विचारताई सगळी सगळं कधी सांगणार. रोज म्हणतात ताई कधी येणार तुमचा व्हिडिओ, आम्हाला हे करायचंय. तर थोडंफार तरी सांगा ना. बाकीची स्टोरी उद्या सांगा तुम्ही. आज काय ते पावसामुळे सगळं डोकं खराब झालं. अहो सांगा काय नाही सांगा. थोडी सांगा जरा. नंतर सांगल बाबा. काय एवढ्या आहे काय आकडताय तुम्ही पण. सांगा थोडी सांगा ना बिचाऱ्यांना. तेवढी आतुरते. फ्रेश पाहिजे. काय फ्रेश आपल्याला एवढा मोठा निबंध नाही लिहायचा आहे. थोडक्यात सांगा. तो बरोबर ते कन्फ्यूज झाले आता आपला ते प्रॉब्लेम सॉल्व. आमचा प्रॉब्लेम असा होता आजचा की आम्हाला सँट्रिक्सवाले आहेत ना, म्हणजे जे खाली पायाचं बघा काम करतात. जसं बिल्डिंगमध्ये कसं पायात सँट्रिक्समध्ये ते शिगा वगैरे करून तसं आम्हाला करायचं आहे. त्या साईडनी खूप जमीन खाली आहे आणि तिथून लोड आहे सगळा, म्हणून तसं करायचं. तर ते सेंट्रिक्सवालेच आम्हाला भेटत नव्हते. तर आज एक जण आलेला, पण तरी बजेट एवढा सांगितलेला ना, पण त्या दादाला आम्ही समजून आणलं आहे थोडं. आले ते बजेटमध्ये. तर ते बोलले संध्याकाळी येतो, मग आपण समोरासमोर बसून बोलूया. असं झाले. सो होऊन जाईल, चावू द्या. आता काम निघालं आहे म्हटल्यावर कामामध्ये कसं होतं, कामात काम वाढतच जातं आहे ना. आपण काढतो थोडंसं, आम्ही काढलेलं थोडंसं, पण ते वाढत गेलं. जसं खोलत गेलं तसं ते समजत गेलं. कीड कुठून लागलेली आहे ती आहे ना. मूळ आपल्या घराचा काय असतो, पाया. तो पाया जर व्यवस्थित असेल तर बाकी सगळं घर व्यवस्थित वरती भक्कम होतो. असं झालं आहे. तर ते भेटत होतं कालपासून आणि त्यामुळे काय झालं, अजून आमच्या कामाला कुठंच सुरुवात नाही. फक्त खणणीच चालू आहे. खणतोय एवढंच झालं आहे. तर म्हटलं जाऊ दे चला. तर बिगाऱ्यांना तरी कशाला बिचाऱ्यांना सुट्टी द्यायची. त्यांचं तरी रोज चालू राहू द्या. आणि मग कसं आहे, बिगारी इकडे तिकडे पांगले की परत भेटत नाहीत. म्हणून त्यांना आम्ही बोलवतोय. सगळं खणूनच घेतो म्हटलं, एकदाच खणून घेऊ आणि मग एकदाच ते सँट्रिक्सवाल्यांना काम देऊन एकदाच ते व्यवस्थित फायनल करू. तर ते येणार आहेत आता संध्याकाळी. असं आता स्टोरी त्यांना मी बोलली सांगा. तर अजून काही नाही म्हणतात. मूड नाही सांगा. असू द्या, जाऊ द्या, सांगतील. उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगूया. एवढी काही घाई नाही. माझी सबस्क्रायबर सगळे चांगले आहेत आणि त्यांना माहिती आहे ना. समजून घ्या थोडं. ही परिस्थिती आमची. हे बघा या पोराने बघा कसं मुडपून घेतलंय मस्त. वा रे तेरी तो मजा आहे भाई. हा पट्ट्यावरच डोका ठेवून चांगला झोपला. तर पाऊस पडायला लागलाय तर वा डोळा बघा. बघा किती डोळा लाल झालाय त्याचा. डोळा लाल नाही बरं का, ते आतल्या साईडचा डोळा दिसतोय. आपल्या पण आतल्या साईडला डोळे लाल असतात. झोपती बाबली तू झोपाली. झोपा. सकाळपासून बाहेरच बसलेला. आता पाऊस आला ना, समीर बोलला जा घरात, पाऊस आला. तसं लगेच आला पळत. आणि आता पाऊस चालू झाला. आता मोठा पाऊस चालू झाला बघा. दरवाजा लावून घेतलाय मी इथं. काय दिवस आलेत, काय करावं काय समजना झाले. जाऊ द्या, पडेल आजच्या उद्याचा दिवस बहुतेक. मग होईल कामाला सुरुवात. सगळेजण आधार देतात मला, ताई होईल. आणि खरंच तुमच्या आधाराची खरंच गरज आहे. आणि तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटतं मला. दिलासा मिळतो थोडासा आहे ना. असं असतं.
कसं आहे आता या कामाच्या गडबडीमध्ये आहे ना पूर्ण माणसं हे झालेलं आहे. त्यात कामाला अजून सुरुवात म्हणजे काय फक्त पायाचीच झालेली आहे. मागाशी पण सांगितलं अजून कामाला वरती बांधकामाची अजून कसलीच सुरुवात झालेली नाही. त्यामुळे थोडा कारण मटेरियल तर सगळं पडलेलं आहे पण सुरुवात नाही होत आणि मिळत नव्हते मिस्त्री आम्हाला. जे आता कसं आहे प्रत्येक कामाचे प्रत्येक वेगवेगळे असे मिस्त्री आहेत आणि जो प्रॉपर जे काम करणारा असतो ना त्याच्याकडूनच ते काम करून घेणं गरजेचं असतं. आता ते सेंट्रिकचं काम ते लोकच करतात, त्यांच्याकडूनच व्यवस्थित लाईन दोरीत ते फळ्या वगैरे लावणार ठोकणार त्यांची काय असते कशी कामाची पद्धत तर त्या पद्धतीने झालं तर चांगलं वाटतं. तर त्याच्याकडून करून घ्यायला काल आणलेले अजून 2 जण होते पण ते बोलले आम्ही 10 फुटापर्यंत सेंट्रिक्स उचलू शकत नाही, आम्ही 2-3 फुटापर्यंत खाली असेल ना ते करू शकतो. तर म्हटलं नको. मग ते बोलतात फुकट तुम्ही एवढं करताय खर्च ते एवढा होणारच आहे. जर पायालाच तुम्ही जर व्यवस्थित खर्च नाही केला वरतीच व्यवस्थित करत बसाल तर फायदा काय होणार. मग म्हणलं बरोबर आहे जाऊ दे थोडे दिवस अजून 4 दिवस लेट होईल पण व्यवस्थित आणि चांगलं काम होईल. म्हणून आम्ही बोललो जाऊ द्या चला होऊ दे. त्यासाठी बरेच असे 7-8 जणांना बोलवलेलं, मिस्त्री बोलवले, कॉन्ट्रॅक्टर बोलवले, सगळ्यांकडून आयडिया घेतली, सगळ्यांचं बजेट पण विचारलं पण आमच्या बजेटच्या बाहेरच होतं. 1 जण भेटले त्यांना खूप बोललो मग ते म्हणाले ठीक आहे ताई येतो संध्याकाळी. आता बघूया संध्याकाळी आले तर उद्या जर त्यांची माणसं आली तर काहीतरी सुरुवात होईल. तर त्यांची पण कामं इकडे तिकडे सगळीकडे चालू आहेत. त्यामुळे कसं आहे त्यांना पण त्यांच्याकडे पण कशी माणसं अवेलेबल हवीत असे असू द्या. चला उद्या नक्की तुम्हाला मी सांगते आज प्रॉमिस करते उद्या नक्की आमच्या लाईव्ह स्टोरीचा व्हिडिओ नक्की येईल आणि मी यांच्याकडून तो व्हिडिओ बनवूनच घेणार. त्यांचीच गरज नाही पण आम्ही दोघं समोर पाहिजे म्हणून कसं दोघं समोर असणार ते त्यांचं थोडं काय घडलेलं त्यांना थोडं आठवणार ते सांगणार मी थोडं सांगणार असं ना. म्हणून जरा आता एकटी मी सगळं सांगू शकते मलाही सगळी माहिती पण त्यात मजा नसते. जर सांगणार तर दोघं सांगणार. त्यात काय फोटो मिळवणार झालेत. फोटो ना या बेडमध्ये मी ठेवलेले आहेत. आता हा बेड उचलायला गेला ना की पूर्ण बेड तुटलेला आहे आतमध्ये त्याची ना वेल्डिंग निघाले त्यामुळे त्याचं झाकण असं उघडलं ना तरी काय होतं आहे बेडमध्ये मग झोपायचे वांदे होतील आणि त्यात ते शोधायचे आहेत. एवढा त्याच्यामध्ये पसारा आहे ना त्यातून ते शोधून काढायचे आहेत. म्हणून ते मी असा विचार केलेला की आपण फोटोसहित सगळे एक स्टोरी सांगू असं माझा विचार होता. तर जाऊ दे फोटो नंतरच्या व्हिडिओमध्ये आपलं घर झाल्याच्या नंतरसुद्धा मी ते फोटो तुम्हाला दाखवू शकते. फोटो कुठं जाणार आहेत फोटो ती आठवण आहे ती राहणारच आहे. तर जाऊ द्या चला पण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी प्रयत्न करणार आणि व्हिडिओ बनवणारच असू द्या. चला मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर हाईप आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत